ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवत भक्त ध्रुव आणि यक्ष यांच्यामध्ये घनघोर युद्ध चालू आहे. आणि या यक्षांनी जेव्हा आपली आसुरी माया ध्रुवावर पसरायला सुरुवात केली, ऋषीमुनींना हे कळलं आणि ताबडतोब ते तिथे आले आणि ध्रुवाच्या मंगलासाठी त्यांनी कामना केली आणि भगवंताची त्यांनी प्रार्थना केली, त्याला आशीर्वाद दिला. ध्रुवाला उद्देशून ते म्हणाले की उत्तानपादाच्या मुला ध्रुवा, शांगपाणी भगवान नारायण तुझ्या या सर्व शत्रूंचा संहार करून भगवंताचं नाम तर इतकं समर्थ आहे की जे ऐकल्यानंतर किंवा जे घेतल्यानंतर मनुष्य दुस्तराच्या मृत्यूच्या मुखातून सहजपणे वाचू शकतो. मुनींचा हा आशीर्वाद ऐकल्यानंतर ह्या ध्रुवानं तिथेच आचमन केलं आणि श्री नारायणानं बनवलेलं नारायणास्त्राचं आपल्या धनुष्याच्या बाणांवर आवाहन केलं आणि तो बाण त्यांनी चढवला. मात्र क्षणार्धामध्ये त्या यक्षांनी जी काही माया पसरवलेली होती ती सगळी माया निरस्त झाली, नष्ट झाली. ज्ञानाचा उदय झाल्या क्षणीच जसं अज्ञान नाहीसं होतं किंवा ज्या क्षणी दिवा लावला त्याच क्षणी अंधार जसा नाहीसा होतो, तसं या नारायणास्त्रानं सोडलेल्या बाणामुळं ही सगळी माया निरस्त झाली, नाहीशी झाली. आणि हे बाण इतके तीक्ष्ण होते की सू करत सगळ्या सेनेमध्ये ते घुसले, शत्रू सैन्याला घाया करायला लागले. मोरांचा थवा जसा केकाराव करीत, मोठा आवाज करीत वनात घुसावा ना, तसे नारायणास्त्राचा आवाहन केल्यानंतर सोडलेले जे बाण होते ते त्या शत्रू सैन्यामध्ये सुसू करत घुसले आणि त्यांच्या त्या तीक्ष्ण धारेमुळं शत्रुपक्ष बेचैन झाला. अनेक यक्ष चवताळले, रागावले. त्यांनी आपली सगळी शस्त्रास्त्र पुन्हा सावरली आणि गरुडानं जशी झेप घ्यावी तसे ध्रुवाच्या सैन्यावर ते तुटून पडले. समोर नव्या जोमानं हे शत्रू सैन्य आपल्या अंगावर ताल करून येते असं बघितलं आणि ध्रुवानं पुन्हा आपल्या बाणाने शत्रू सैन्याच्या अनेकांचे हात कापले, जांघा कापल्या, मांड्या कापल्या, खांदे छिन्न विच्छिन्न केले, पोटावर बाण सोडले आणि असं संपूर्ण शत्रू सैन्य छिन्न भिन्न करून सर्वश्रेष्ठ लोक जो सत्यलोक आहे त्या दिशेने त्यांना सगळ्यांना ध्रुवाने पाठवलं. वेदांत दर्शनामध्ये एक वचन आहे, तदधिगमे उत्तर पूर्वार्धयोः अश्लेष विनाशो तद्व्यपदेशात. ज्याला भगवंताचं दर्शन झालंय, ज्याच्या चित्तामध्ये परमात्मा स्वरूपाचा अधिगम झालाय, त्याची त्या पूर्वीची सगळी पाप, त्यातले सगळे दोष हे नष्ट होतात आणि नंतर त्याच्या हातून जर यदा कदाचित चुकून माकून काही पाप घडलं, काही दोष घडलात, तर त्याचा दोष अशा या महात्म्यांना कधीही चिकटत नाही. ध्रुवानं हे जे काही केलं हे आपल्या भावाचा वध झाला त्याचा बदला घेण्यासाठी केलं, पण आगळीक यक्षांनीच केलेली होती. त्यामुळे 6व्या वर्षात जरी भगवत दर्शन झालेलं असलं तरी क्षत्रिय या नात्यानं या भूमिकेतून त्यांनी जे काही
कर्म केलं त्याचा त्याला लेप लागला नाही. हे सगळं युद्ध दीर्घकाळ चाललेलं बघितलं. पितामह स्वयंभू म्हणूनच्या कानावरती गोष्ट आली आणि त्यांच्या लक्षात आलं की ठीक आहे, उत्तमाला ज्या यक्षाने मारलं त्याला मारलं, ठीक आहे, पण ते निमित्त करून ज्यांचा काहीही अपराध नाही, ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा अनेक यक्षांना हा आपला वंशज जो ध्रुव आहे तो मारतोय. आणि हे बघितल्यानंतर त्यांना वाईट वाटलं, ध्रुवाबद्दल दया वाटली की आपल्या या वंशजाकडनं ज्यांनी भगवत दर्शन करून घेतलंय त्याच्याकडनं असं काही घडायला नको होतं. आणि ते तिथून निघाले, बरोबर अनेक ऋषींना घेतलं आणि आपला जो नातू ध्रुव त्याला समजावून सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, बाळा, बाल झाला ना, आता पुरे झालं. भावाचा वध झाला म्हणून क्रोध येणं हे जरी स्वाभाविक असलं तरी त्या क्रोधाला सुद्धा कुठेतरी आवर घातला गेला पाहिजे, घालता आला पाहिजे. कारण हा जो क्रोध आहे ना, हा नरकाचा द्वार आहे. भगवद्गीताही म्हणते, काम क्रोध तसा लोभा तस्मात् एतत् त्यजेत त्रिविधं नरकस्य द्वारं नाशनमात्मना. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकाची द्वार आहेत. त्यांना जर आपण अंगीकारलं तर आपली गती नरकाकडेच असणार आहे. तेव्हा ते त्या ध्रुवाला समजून सांगतायत की असा दीर्घकालीन द्वेष करणं, क्रोध करणं हे योग्य नव्हे. कारण ह्या रागाच्या भरातच ज्यांचा प्रत्यक्ष संबंध काही नाही, ज्यांचा कुठलाही अपराध नाही, ज्यांनी तुझा कुठलाही अपराध केला नाही, अशा यक्षांना सुद्धा तू मारलंस. तेव्हा अशा निर्दोष यक्षांच्या वधासाठी तू जो सज्ज झालास, हे कर्म आपल्या कुळाला साजेसं नाही. इतरांना कदाचित शोभून दिसेल, त्यांच्याकडे ते मान्य होत असेल, पण आपल्या कुळात जी भगवत भक्ती आहे, भगवत उपासना आहे, साधना आहे, ज्या नियमाने आपण परंपरेने राहत आहोत त्यामध्ये असा क्रोध हा बसत नाही, योग्य नाही. आणि संत सत्पुरुष सुद्धा अशांची निंदाच करतील. कोणाही निरपराधाला मारणं हे निंदेच आहे. आपल्या भावावर तुझं प्रेम आहे असणं हे जरी साहजिक असलं तरी सुद्धा एका यक्षाच्या अपराधासाठी सर्व यक्षांना शासन करणं, दंड देणं हे न्याय्य नव्हे. ध्रुवानं त्या युद्धामध्ये 1,30,000 यक्षांचा वध केला. कारण ते म्हणाले की ह्या जड शरीरालाच आत्मा मानून जर आपण अशी हिंसा करायला लागलो, पशु त्यांचं आहार म्हणून अन्य पशूंना मारतात. जो सबळ आहे तो दुर्बळाला मारतो आणि त्याच्या मांसावर आपलं पोट भरतो. आपण माणसं, सामान्य माणसं नव्हे, आपण भगवत उपासक आहोत. तेव्हा आपण आपल्या मनात हे ठामपणे लक्षात ठेवायला पाहिजे, ध्यानात ठेवायला पाहिजे की आपलं शरीर आणि आपला आत्मा ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. ज्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत ते अशा प्रकारची हिंसा करतात. बरं, दुसरं असं आहे की भगवंताची आराधना करणं, उपासना करणं हे मुळातच कठीण काम आहे. इतरांना अनेक जन्म जरी खर्ची घातले
तरी ते जमत नाही. यदा कदाचित कोणाला जमलं तर त्याला भगवत दर्शन होईल असंही नाही. पण हे तुला 5-6 वर्षाच्या अवधीतच वयाच्या प्राप्त झालं. संपूर्ण महाभूतांचं आश्रयस्थान असलेल्या भगवान श्रीहरीच्या परमपदाची प्राप्ती तुला झालेली आहे. तेव्हा जर तू अजून सुद्धा स्वतःला भगवंताचा भक्त मानत असशील तर हे योग्य नव्हे. अरे भगवंत सुद्धा तुला आपला प्रिय भक्त म्हणतात, मानतात, स्वीकारतात आणि म्हणून तुझा आदरही करतात. आपण अन्य भक्तांना, साधकांना, उपासकांना मार्ग दाखवावा, पथप्रदर्शक व्हावं. त्याच्याऐवजी आपण जर असं चुकीचं वागायला लागलो तर ते कसं योग्य ठरेल? भगवान सर्वात्मा श्रीहरी आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्याबद्दल अतिशय सहनशील असतात. जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्याबद्दल मनात दया धारण करून असतात, करुणा धारण करून असतात. आणि जे बरोबरीचे आहेत त्यांच्याबरोबर मित्रभाव त्यांच्या मनात असतो. आणि समस्त जीव जगत जे आहे त्यांच्याबरोबर समतेने ते वागतात. तेव्हा भगवंताचा जर हा स्वभाव आहे तर आपण सुद्धा तसंच वागलं पाहिजे. विशेषतः जे स्वतःला भगवत भक्त म्हणवतात, भगवत उपासक म्हणवतात आणि असे जे वागतात त्यांच्यावर भगवंत प्रसन्न होतात आणि मग आपलं प्राकृत शरीर, आपले प्राकृत गुण, लिंग शरीर, कार्यरूप असलेलं लिंग शरीर हे त्यांचं सुटतं आणि मग ते शेवटी परमानंद स्वरूपात अशा ब्रह्मपदामध्ये विलीन होतात. तेव्हा बाळा ध्रुवा, हे जे पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर आहे ना, त्या शरीरांच्या संयोगातूनच स्त्री आणि पुरुष यांचा आविर्भाव होतो आणि पुन्हा त्यांच्या पारस्परिक संबंधातून अन्य स्त्री पुरुषांचा जन्म होतो. तेव्हा अशा या भगवंताच्या मायेमुळं सत्व रज तम ह्या गुणांमध्ये न्यूनाधिक्य निर्माण होऊन ही जी पंचमहाभूतांपासून शरीराची रचना होते त्याचप्रमाणे त्यांची स्थिती सुद्धा राखली जाते आणि शेवटी त्यांचा प्रलय सुद्धा होतो. स्वयंभुवनो आपल्या नातवाला सांगतायत, बाळा हे लक्षात घे. आणखीन सुद्धा त्यांनी काही सांगितलं. काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.